नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये राजकीय संकल्पनांची ओळख हा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे। या पेपरमध्ये ज्या वेगवेगळ्या राजकीय संकल्पना आपण अभ्यासत आहोत त्यातली एक संकल्पना म्हणजे अधिमान्यता। ही अधिमान्यता या संकल्पनेवर कुठले वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पनेमध्ये तुम्हाला प्रामुख्याने परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। तो पहिला प्रश्न अशा पद्धतीने येऊ शकतो की राजकीय व्यवस्था जर स्थिर असेल, राजकीय व्यवस्था जर कार्यक्षम असेल आणि राजकीय व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्या ठिकाणी अधिमान्यता सहजपणे प्राप्त होते। हे वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। MCQच्या रूपाने हे विचारल्या जाऊ शकतो। पुन्हा मी सांगतो की राजकीय व्यवस्था स्थिर, कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, राजकीय व्यवस्था स्थिर, कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्या ठिकाणी अधिमान्यता सहजपणे प्राप्त होते। हे वाक्य MCQच्या रूपाने आपल्याला येऊ शकतं आणि म्हणून यातले सगळे संदर्भ आपल्याला बारकाईने लक्षात ठेवायचे। बघा, राजकीय व्यवस्था जर स्थिर असेल, राजकीय व्यवस्था कार्यक्षम असेल, राजकीय व्यवस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्या ठिकाणी अधिमान्यता सहजपणे प्राप्त होते। हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। MCQच्या रूपाने हा विचारला जाऊ शकतो। दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की सत्ता आणि अधिमान्यता यांच्या एकत्रीकरणातून, सत्ता आणि अधिमान्यता यांच्या एकत्रीकरणातून काय आकाराला येत असतं? सत्ता आणि अधिमान्यता यांच्या एकत्रीकरणातून अधिसत्ता आकाराला येत असते। हा MCQचा प्रश्न यापूर्वी सुद्धा परीक्षेला आलेला आहे, म्हणून महत्त्वाचा आहे। सत्ता आणि अधिमान्यता यांच्या एकत्रीकरणातून अधिसत्ता आकाराला येत असते हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून परीक्षेला येऊ शकतो। तिसरा प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे राजकीय सामाजिकीकरण। राजकीय सामाजिकरण हा एक अधिमान्यता प्राप्तीचा मार्ग आहे। राजकीय सामाजिकरण हा एक अधिमान्यता प्राप्तीचा मार्ग आहे। हे वाक्य आपल्याला काळजीपूर्वक याचं चिंतन करून त्या संदर्भांचा अर्थ लक्षात घेऊन MCQच्या रूपाने हे वाक्य विचारले जाऊ शकतं, म्हणून यावर चिंतन आणि यावर मनन करणं फार गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, की राजकीय सामाजिकीकरण हा एक अधिमान्यता प्राप्तीचा मार्ग आहे, हे वाक्य आपल्याला MCQच्या रूपाने विचारलं जाऊ शकतं आणि म्हणून महत्त्वाचं वाक्य आहे। पुढे चौथा प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की ज्या ठिकाणी राजकीय व्यवस्था स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, ज्या ठिकाणी राजकीय व्यवस्था स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तेथे अधिमान्यता सहजपणे प्राप्त होते। हे लक्ष द्यायचे आपल्याला। म्हणजे काही प्रश्न शब्द मागे पुढे करून, काही प्रश्न सारखेच वाटतात आपल्याला, पण प्रश्नांची मांडणी करत असताना वाक्यरचना वेगळी करून हे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून महत्त्वाचे आहे की ज्या ठिकाणी राजकीय व्यवस्था स्थिर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तेथे अधिमान्यता सहजपणे प्राप्त होते। हा प्रश्न सुद्धा परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा आहे। पुढे तुम्हाला पाचवा प्रश्न असाही परीक्षेमध्ये येऊ शकतो की राजकीय सामाजिकरण ही एक प्रक्रिया आहे। राजकीय सामाजिकरण ही एक प्रक्रिया आहे आणि म्हणून हा प्रश्न सुद्धा अनेक वेळेला परीक्षेला विचारला गेलेला आहे। राजकीय सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही या संदर्भातला हा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न मानला जातो आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। याला निगडीतच दुसरा प्रश्नही तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सहावा प्रश्न की राजकीय सामाजिकरण ही एक सातत्यपूर्ण चालणारी एक प्रक्रिया आहे। नुसतीच प्रक्रिया नाही आहे तर ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे राजकीय सामाजिकरणावर ती एक प्रक्रिया आहे, हे पहिल्या MCQच्या रूपाने तसा प्रश्न येऊ शकतो, किंवा राजकीय सामाजिकरण ही कशी प्रक्रिया आहे तर राजकीय सामाजिकरण ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, हा असाही प्रश्न MCQच्या रूपाने विचारला जाऊ शकतो। म्हणून हाही सहावा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। पुढे सातवा प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो की हिटलरने आपल्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून घेण्यासाठी, हिटलरने आपल्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून घेण्यासाठी नाझीवाद या विचार प्रणालीचा आधार घेतला होता।
कुठल्या विचार प्रणालीचा आधार घेतला होता? नाझीवाद या विचार प्रणालीचा आधार घेतला होता. हिटलरने आपल्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त करून घेण्यासाठी नाझीवाद या विचार प्रणालीचा आधार घेतला होता. हे संदर्भ MCQच्या रूपानं विचारले जातात आणि म्हणून महत्त्वाचे आहे. 8वा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की सत्ता ही रिकामी जागा असते, सत्ता ही सापेक्ष असते. सत्ता ही सापेक्ष असते हे छोटं वाक्य MCQच्या रूपाने अनेक वेळेला विचारलं गेलेलं आहे. सत्ता ही सापेक्ष असते. सापेक्ष म्हणजे बदलणारी असते सतत, की स्थिर स्वरूपाची नसते ती, सातत्याने त्याच्यामध्ये बदल होत असतात. म्हणून सत्ता ही सापेक्ष संकल्पना आहे. सत्ता ही बदलणारी असते, सत्ता ही सापेक्ष असते. हे आपल्याला हे अशाही पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. 9वा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की हेन्स जे मॉर्गेनथॉ एक विचारवंत आहे, हेन्स जे मॉर्गेनथॉ यांच्या कोणत्या ग्रंथात सत्तेच्या घटकांची चर्चा करण्यात आली आहे? हेन्स जे मॉर्गेनथॉ यांनी कोणता ग्रंथ लिहिला की त्या ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्रीय सत्तेच्या घटकांची चर्चा केलेली आहे, सत्तेच्या घटकांची चर्चा केलेली आहे. तर त्यांचा पॉलिटिक्स अमंग द नेशन, हेन्स जे मॉर्गेनथॉ यांनी आपल्या पॉलिटिक्स अमंग द नेशन या ग्रंथामध्ये त्यांनी सत्तेच्या घटकाची विस्ताराने चर्चा केलेली आहे. हा प्रश्न अनेक वेळेला परीक्षेमध्ये आलेला आहे आणि म्हणून बरेच विद्यार्थी माहिती असताना सुद्धा परीक्षेमध्ये चुकीची उत्तरं लिहितात. म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्यावा की हेन्स जे मॉर्गेनथॉ यांचा कुठला ग्रंथ आहे? पॉलिटिक्स अमंग द नेशन हा त्यांचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी फार व्यापक प्रमाणात सत्ता या घटकाचं विश्लेषण केलं. सत्तेचे घटकसुद्धा, त्या घटकांच्या संदर्भात चर्चासुद्धा त्यांनी याच ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि 10वा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता. अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता, ही सत्तेची व्याख्या कोणी केली? अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता, ही सत्तेची व्याख्या रसेल या विचारवंताने केली. हा संदर्भ सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अधिमान्यता या संदर्भातले हे महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. व्हिडिओ छोटाच आहे पण काळजीपूर्वक बघा. तुमचे 10 प्रश्न जे की आपण चर्चा केली, हे 10 प्रश्न तुमचे चांगल्या प्रकारे तयार झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून पुढील व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल आणि आपल्या अभ्यासामध्ये एक खारीचा वाटा म्हणून कुठेतरी नवीन काही प्रश्न आपल्याला ठिकाणी माहिती होतील आणि परीक्षा आपली सुलभ पद्धतीने आपण देऊ शकू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा आपण नवीन टॉपिकसह भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.